नमस्कार सर्वांना. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य, समृद्धी, लक्ष्मी नांदावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. आणि यासाठी बघा आपण ना बरेचसे उपाय, बऱ्याचशा गोष्टी आणि बरेचसे प्रयत्नसुद्धा करतो. तर या सगळ्या गोष्टीसोबतच बघा म्हणजे जितकेही प्रयत्न आपण करतो किंवा ज्याही गोष्टी आपण करतो तर त्यातलीच एक गोष्ट ती म्हणजे अध्यात्म. कारण बघा मानवी जीवन जे आहे तर ते अध्यात्माशी जोडलं गेलेलं आहे आणि जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये अध्यात्माचा अवलंब करत नाही तोपर्यंत आपलं जे जीवन आहे तर ते सार्थकी लागत नाही. आता प्रत्येकाच्याच बाबतीत नाही म्हणता येणार, पण एक खरं सांगायचं तर बघा मानवी जीवनामध्ये ना अध्यात्म किती महत्त्वाचं आहे तर हे आपल्या सगळ्यालाच माहिती आहे. आपण कितीही यशाचं जे शिखर आहे ते गाठलं तरीसुद्धा बघा अध्यात्माशिवाय आपल्या जीवनामध्ये शांती नसते आणि अध्यात्माशिवाय प्रगतीचा मार्गसुद्धा नसतो. आता बऱ्याच लोकांना असं वाटेल का नुसतं अध्यात्म केल्याने होत नाही. अर्थातच कर्म सगळ्यात श्रेष्ठ असतात. कर्माशिवाय पर्याय नाही, कारण आयतं कोणालाच मिळत नाही. देगाहरी पलंगावरी असं होत नाही. कर्म आधी असतं, पण कर्मासोबतच कर्माला जर अध्यात्माची जोड असली ना तर आपलं जे जीवन आहे तर ते बघा इतकं छान आणि इतकं सुखी आणि समृद्ध बनतं. आणि हळूहळू बघा जसे तुम्ही अध्यात्मामध्ये येत जाल ना तसं तसं तुम्हाला या गोष्टीचा जो आहे अनुभव येत जाईल. तर जो आपला मेन विषय आहे त्या विषयाकडे वळूया. अध्यात्माच्या विषयावर नंतर कधीतरी आपण बोलूयात. तर बघा सगळ्या गोष्टीसोबतच जे अध्यात्म आहे तर ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. रोजच्या रोज आपण ना आपल्या घरामध्ये पूजा पाठ हवन होम हे सगळं करतो, पण रोजच्या पूजनसोबतच बघा अशा ना काही विशेष तिथ्या असतात, विशेष दिवस असतात ज्या दिवशी आपल्याला या ज्या सेवा आहे त्या केल्याचं पुण्य जे आहे ते केल्याचं जे फळ आहे तर ते अधिक मिळतं. या ज्या पूजा आहेत तर त्या अधिक फलदायी होते. त्यापैकीच एक तिथी ती म्हणजे पौर्णिमेची तिथी. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा ही अत्यंत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेची तिथी मानल्या जाते. या दिवशी जो चंद्र आहे तर तो आपल्या पूर्ण कलेमध्ये असतो आणि चंद्राला आपल्या मनाचा राजा मानला जातो आणि चंद्र आपल्या पूर्ण कलेमध्ये असतो, त्यामुळे आपलं जे मन आहे ते शांत होते आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी हा जो काळ आहे तर तो अत्यंत असा महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी बरेच लोक सत्यनारायणाची पूजा करतात, उपवास करतात, दानधर्म करतात. बरेच लोक पवित्र नद्यांमध्ये स्नानसुद्धा करतात. यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी या सगळ्या गोष्टी आपल्याला लाभते. पण बघा या सगळ्याच गोष्टी आता आजच्या काळामध्ये करणं शक्य नाही. त्यामुळे मग आपण आपल्या घरगुती रोजच्या ज्या दैनंदिन जीवनामध्ये काय काय गोष्टी आपण करू शकतो किंवा या तिथीला काय काय आपल्याला करायचं आहे तर तेच तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर बघा आपण आपल्या देव्हाऱ्यामध्ये ना बऱ्याचशा मूर्त्यांच्या खाली बऱ्याचशा गोष्टींच्या खाली तांदूळ ठेवतो. तर ते जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला आजच्या दिवशी बदलून घ्यायचे आहेत. आपलं देवघर छान स्वच्छ करून घ्यायचं आहे. शक्य होत असेल तर देवघरातल्या ज्या मूर्त्या आहेत, देवपूजेचे जे भांडे आहेत तर ते आजच्याच दिवशी स्वच्छ करून घ्या सगळे आणि देवघरसुद्धा स्वच्छ करून घ्या. आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्ती सकारात्मक ऊर्जेचं जे केंद्र आहे ते म्हणजे आपलं देवघर. तर ते आजच्या दिवशी ना छान असं स्वच्छ करून घ्यायचं आणि इथले जे तांदूळ आहेत तर ते बदलून घ्यायचे पौर्णिमेच्या दिवशी. जर खराब झाले असतील तर अधामधामध्ये तुम्ही बदलून घेऊ शकता, पण आजच्या दिवशी हमखास हे जे तांदूळ आहेत ना तर ते बदलून घ्यायचे. भांडे सगळे स्वच्छ करून घ्यायचे आणि इथे ना नवीन तांदूळ ठेवायचे आजच्या दिवशी. जे तांदूळ आपण इथे ठेवतो तर ते कधीही पांढरे ठेवायचे नाही. त्यामध्ये थोडंसं हळद कुंकू घालून घ्यायचं आणि सोबतच बघा आपला जो उंबरठा आहे तर आपल्या उंबरठ्यावर आजच्या दिवशी ना हळदीचं लेपन करून घ्यायचं. जर तुमच्याकडे उंबरठा असेल तर ठीक, नाही तर बघा काळ्या ग्रेनाईटचा ना एक कटप्पा असतो तिथे, तर त्यावरसुद्धा आपण हळदीचं लेपन करू शकतो. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करणं इतकं शुभ असतं की बघा जेव्हा आपण उंबरठ्यावर ना हळदीचं लेपन करतो तर जीवजंतूचा संसर्ग आपल्या घरामध्ये होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उंबरठ्यालासुद्धा दैवी शक्ती प्राप्त होते. रोजच्या रोज आपण जेव्हा त्याचं असं पूजन करतो ना तर जो उंबरठा आहे तर तो ना खूप असा शक्तिशाली बनतो. वाईट साईड गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. याविषयी आपण समोर बोलणारच आहोत. सोबतच बघा आजच्या दिवशी ना मंगल कलशाची सुद्धा सेवा करून घ्यायची. आणि मी तर म्हणेन की बघा प्रत्येक
प्रत्येकाने आपल्या देव्हाऱ्यामध्ये ना मंगल कलश हा नक्की ठेवावा. आपल्या घरावर जर काही लहान सहान संकट येणार असतील तर मंगल कलशामुळे हे जे संकट आहे तर ते दूर होण्यास मदत होतात. मंगल कलशाचा जो नारळ आहे तर तो छान असा धुवून घ्यायचा, मंगल कलश स्वच्छ करून घ्यायचं. त्यातलं जे पाणी आहे तर ते झाडांना घालून घ्यायचं. एका ताईंची कमेंट होती की नारळ कधी बदलायचा. तर बरेच लोक बघा प्रत्येक पौर्णिमेला नारळ बदलतात, कोणी वर्षाचं बदलतात, कोणी 6 महिन्याचं बदलतात. पण प्रत्येक पौर्णिमेला बघा नारळ बदललं तर त्या जुन्या नारळाचं काय करायचं? कारण जो नारळ आहे तो तर काही खराब होत नाही, तर त्यामुळे आपण वर्षातून 6 महिन्यातून एखाद वेळा हे जे नारळ आहे तर ते बदलू शकतो. त्या नारळाचं काय करायचं? तर वाहत्या पाण्यामध्ये त्याला विसर्जन करायचं किंवा मग तुमच्या बागेमध्ये, तुमच्या शेतामध्ये ते जे नारळ आहे तर ते तुम्ही लावू शकता. तर आजच्या दिवशी मंगल कलशसुद्धा म्हणजे जे मंगल कलश आहे तर त्याचीसुद्धा सेवा करून घ्यायची. मंगल कलश आपल्या कुलदेवीचा प्रतीक असतो. म्हणजे आपल्या कुलदेवीची स्थापना आपण आपल्या देव्हाऱ्यामध्ये करतो. देवांसोबतच आपल्या कुलदेवीचा, कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. म्हणून मग आजच्या दिवशी ना मंगल कलशाची सुद्धा सेवा करून घ्यायची. सोबतच जर तुमच्याकडे श्रीराम भगवान, विष्णू भगवान, श्रीकृष्ण भगवान, विठ्ठल रुक्मिणी असेल तर त्यांना बघा जी हिरवी तुळस असते तर ती तुळस तुम्ही आवर्जून चढवा. जो उंबरठा आहे तर त्याची ना रोजच्या रोज नित्यनियमाने पूजा तर करायचीच. पण रोजच्या रोज तुमच्याने शक्य होत नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी किमान आपल्या उंबरठ्याची पूजा करून घ्यायची. उंबरठ्याची पूजा केल्याने आपल्या उंबरठ्याचा जो ऑरा आहे तर तो मजबूत होतो. आपल्या घरामध्ये वाईट साईड शक्ती प्रवेश करत नाही. उंबरठा जेव्हा छान असा सुशोभित असतो, असे म्हणतात की आजच्या दिवशीची जी तिथी आहे तर ती माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांना समर्पित आहे आणि माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होते. तर बघा जेव्हा देवी देवतेचं आगमन आपल्या घरामध्ये होते, आपला उंबरठा जर अधिक सुंदर आणि सुशोभित असेल तर येणाऱ्या जाणाऱ्यांसोबतच जे आपले देवी देवता आहे तर त्यांचंसुद्धा मन प्रसन्न होतं. सोबतच आजच्या दिवशी आपली जी गॅसची शेगडी आहे, स्वयंपाकघर जे आहे तर ते अन्नपूर्णा मातेचं स्थान असतं. आजच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा सेवा करायची असते. तर आजच्या दिवशी बघा छान ना जी आपली गॅसची शेगडी आहे तर त्याचंसुद्धा पूजन करून घ्यायचं. तसं तर रोजच्या पूजेमध्ये बघा म्हणजे देवपूजेसोबतच बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्याची म्हणजे सेवा आपल्याला रोजच्या रोज करायची आहे आणि या ज्या गोष्टी आहेत ना तर बघा हळूहळू आपल्या जीवनामध्ये ना सकारात्मक बदल घडवायला सुरुवात करतात. तर या ज्या सेवा आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या तर त्या प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही करत चला. आणि खरंच सांगते बघा घरामध्ये ना खरंच खूप म्हणजे शांती राहते. दुसरी गोष्ट आपलं मन प्रसन्न राहतं आणि हळूहळू आपलं जे जीवन आहे तर ते सुखकर बनत जातं. सोबतच बघा आजच्या दिवशी मी काय सेवा करते तर हे आता तुमच्यासोबत शेअर करते. तर पौर्णिमेच्या दिवशी मी ना एक छोटीशी सत्यनारायणाची कथा करते आणि त्यासाठी ना अशा प्रकारचा प्रसाद आपल्याला बनवायचा असतो. तुपामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं, त्यामध्ये म्हणजे त्याला थोडंसं तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये पिठी साखर घालायची. सोबतच पंचामृत बनवायचं असतं. तर पंचामृतामध्ये दही, दूध, तूप, साखर, शहद सोबतच केळांचा प्रसाद आपल्याला लागतो आणि यावर तुळशीपत्र चढवून घ्यायचं. कारण कुठलाही जो प्रसाद आहे तर तो तुळशीपत्राशिवाय अपूर्ण मानला जातो. तर जो प्रसाद आहे तर तो मी तयार करून घेतला. त्यानंतर जिथे आपल्याला पूजा ठेवायची आहे तिथे एक छोटीशी रांगोळी काढून घ्यायची, चौरंग ठेवायचा आणि त्यावर पिवळं किंवा पांढरं जे वस्त्र आहे तर ते आपल्याला अंथरून घ्यायचं आहे. सोबतच विड्याची 3 जोडपानं ठेवायची आहे. त्यावर तांदूळ ठेवून पहिल्या पानावर गणपती बाप्पा, दुसऱ्या पानावर पार्वती माता आणि तिसऱ्या पानावर वरुण देवता तर यांची स्थापना आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर एक छोटीशी गव्हाची रास करायची आहे. त्यावर एका लोट्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यावर पुन्हा तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर आपल्याला श्रीकृष्ण भगवान ठेवायचे आहेत. सोबतच सत्यनारायणाचा जो फोटो आहे तर तो ठेवायचा आहे. सगळ्या ज्या देवी देवतांची मांडणी आपण केली आहे तर त्यांची षोडशोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि गौरी, गणपती, वरुण देवता यांचं स्मरण करून फूल, तुळशीचं पत्र आणि ही जी सामग्री जी सगळी आहे तर ती देवाला अर्पण करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे सत्यनारायणाच्या पूजेची जी मांडणी आहे तर ती असते. अगदी सोपी मांडणी असते आणि ही जी पूजा आहे तर ती मी प्रत्येक महिन्याला करते. पूजा करणे शक्य नसेल तर आधी ज्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या तर त्या सेवा किमान तुम्ही नक्की करा. आणि खरं सांगते बघा घरामध्ये ना इतकं छान प्रसन्न वातावरण वाटतं. आणि तसंही बघा प्रत्येक महिन्याला पौर्णिमेची जी तिथी येते तर त्या याच्यामध्ये ना आपण जेव्हा या सगळ्या सेवा करतो तर खरंच घरातलं जे वातावरण आहे ना तर ते खरंच खूप प्रसन्न वाटतं
असतं आणि हळूहळू आपल्या जीवनामध्ये ना सगळ्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत तर त्या घडायला सुरुवात होते. सोबतच एक छोटासा ना म्हणजे जो आपला जी गोवरी असते तर गोवरीवर एक छोटासा हवन आजच्या दिवशी करून घ्यायचा आणि तो जो हवन आहे तर तो सगळ्या घरामध्ये फिरवून घ्यायचा. म्हणजे बघा जे हवन आपण करतो तुम्हाला माहिती आहे हवन करतो त्यावेळेला हवनामध्ये म्हणजे किती अशी शक्ती असते आणि तो जो हवन आपण पूर्ण घरामध्ये फिरवतो तर कोण्या कोपऱ्यामध्ये जी नकारात्मकता बसलेली असते किंवा इतर जर कोणी लोक बघा आता सगळंच आपलं चांगलाच चांगला विचार करतील असं नसते. काही काही लोकांना आपल्याविषयी वाईट साईड भावनासुद्धा असतात काही काही लोकांच्या मनामध्ये किंवा आणखी दुसऱ्या गोष्टी असतील. तर कुठे ना कुठे ती जी नेगेटिव्हिटी आहे तर ती आपल्या जीवनावर आपल्या घरावर प्रभाव करत असते. अशा प्रकारे जेव्हा आपण हवन करून सगळ्या घरामध्ये त्याचा धूर फिरवतो कोपऱ्या कोपऱ्यातली जी नकारात्मकता आहे तर ती दूर होते आणि आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते छान असं प्रसन्न आणि सकारात्मक बनण्यासाठी मदत होते. सोबतच आपल्या इथे पूजेमध्ये जर श्रेयंत्र आपण ठेवत असेल तर श्रेयंत्रावर बघा आजच्या दिवशी ना कुंकुमार्चन करून घ्यायचं. श्रेयंत्राची सगळ्यात प्रभावी सेवा ती म्हणजे कुंकुमाने त्याचा अभिषेक म्हणजेच कुंकुमार्चन. तर नुसतं बघा श्रेयंत्र ठेवून होत नाही तर त्याची सेवासुद्धा आपल्याला करावी लागते. अशा प्रकारे ना कुंकुमार्चन करून घ्यायचं आणि हे जे कुंकू आहे तर ते आपल्या कपाळावर लावायचं किंवा घरामध्ये इतर कोणी जर कुंकू लावत असतील कपाळावर टिळक करत असतील तर त्यांनासुद्धा हेच कुंकू लावायला द्यायचं. कारण हे जे कुंकू आहे तर ते सिद्ध झालेलं असतं आणि ते कुंकू आपण आपल्या डोक्यावर लावायचं. तर अशा प्रकारे ज्या सेवा आहेत तर या आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत. यामुळे आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते सकारात्मक बनण्यास मदत होते. आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य समृद्धी आणण्यास मदत होते. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. धन्यवाद. हर हर महादेव.